या संकल्पना सगळ्या मुलांच्या बुद्धीमध्ये जाव्या आणि कायमस्वरूपी राहाव्या यासाठी. आता पहा, शाळेत न येणारी जी मुलं असतात, जे काही काही मुलं वाड्यावर असतात किंवा शेतात असतात, पहिल्या वर्गात काय होते, आपण त्या लेकराला लाड करतो, लाडकं 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 म्हणता म्हणता जवळपास दिवाळीपर्यंत ते लेकर सोबत राहतात तुमच्या. आणि एकदा त्याला शाळेची नावड तयार झाली, नावड म्हणजे काय, ज्याला आवड नाही त्याला नावड, नावड तयार झाली, ते शाळेकडे येत नाही. मग दिवाळीपर्यंत काय होतात, जे मुलं दररोज शाळेत येतात गावातले, ते मुलं फार पुढे निघून जातात. म्हणजे त्याला वाचता येते, लिहिता येते, संख्या करतात, बेरीज वजाबाकी सगळं करते. आणि त्या लेकराला काहीच येत नाही म्हणून बाकीचे लेकर त्याला चिडवतात किंवा त्याला हिनकस सारखं वाटते, त्यालाच कसं तरी वाटते. जसं पहा तुम्ही खेड्यात, आपण खेड्यातले माणसं, आम्ही खेड्यातले, जे शहरातले माणसं इंग्रजी बोलले का आपल्याला कसं तरी होते, का आपण आपल्याला काहीच येत नाही आहे का नाही. मोबाईल चांगले हाताळतात शहरातले लोक, आपल्याला येत नाही. म्हणजे आपली भावना काय होते, कमीपणाची भावना होते. आता हीच भावना लहान लेकरामध्ये सुद्धा तयार होते. म्हणजे त्याच्या पुढचे मुलं जर का पुढे गेले, त्याला शाळेविषयी आवडच राहत नाही, शाळेत त्याला भीती वाटायला लागते, शाळेची शिक्षकाची भीती. आता ज्या लेकराला येते त्याला भीतीच नसते अजिबात. जे चुनचुनीत लेकरं असतात का, ते कोणा शिक्षकाला भेट